ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साखरे अंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमति शांति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पाठ नंबर 72 काढा। तर आपण काल बघितलं सजातीय प्रवाह आणि विजातीय प्रवाह कशाला म्हणतात आणि तो प्रवाह कसा असतो। सुरेखाताई म्यूट करा, सुरेखाताई म्यूट करा। सुरेखाताई मिसाळ म्यूट करा। तर सजातीय प्रत्ययाचा प्रवाहाचा स्वीकार म्हणजे मी आत्मस्वरूप आहे हे जाणून घेणं आणि अखंड त्या प्रवाहामध्ये राहणं। विजातीय प्रवाहाचा तिरस्कार। आता विजातीय प्रवाह म्हणजे देहध्यास। देहच मी आहे आणि देहाच्या संबंधित सगळे माझे आहेत, ही देहध्यास। देहध्यास म्हणजे काय? आध्यास आधी सांगा आणि पुन्हा देहध्यास सांगा। ओम नमः शिवाय। देहध्यास कशाला म्हणावं? बोला। मंगेताई बोला, कशाला म्हणावं देहध्यास? मी स्वयंपाक करीत ऐकायले होता। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। काकी बोला, देहध्यास कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील, देहध्यास कशाला म्हणावं? मी 2 दिवस नव्हते ना, सांगू का मी? हां सांगा, अध्यास सांगा, लक्षण हां बोला। देहध्यास कशाला म्हणावे? एक असून एक भासणे, स्थूल देह माझा आहे आणि माझा आत्मा असून एक असून एक भासणे आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। देहध्यास म्हणावे। ओम नमः शिवाय। आहे का कोणाच्या लक्षात? महाजनताई, देहध्यास कशाला म्हणावे? बोला सुरेखाताई, कशाला म्हणावे देहध्यास? एक असणे अत्यंत दुःखाची मृत्यू होणे, प्रारंभ नदीच्या प्राप्ती याला ओम नमः शिवाय। एक म्यूट करा।
एक असून एक भासणे ह्याला अध्यास असं म्हणावं. आणि ध्येय अध्यास म्हणजे आत्मा असून ध्येय भासणे. आपण आत्मा आहोत. आपण बघितलं प्रत्येकाल प्रवाह, सजातीय प्रवाह म्हणजे आपण आत्मा आहोत. आणि आत्मा असताना मी ध्येय आहे म्हणून आपण काय म्हणू लागलेलो आहोत, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी बालक आहे, मी तरुण आहे, हे असं जे आपण म्हणतो ते ध्येयाच्या संबंधाने म्हणतो. म्हणून ह्यालाच ध्येय ध्यास असं म्हणतात. एक असून एक भासणे म्हणजे अध्यास आणि आत्मा असून ध्येय भासणे याला ध्येय ध्यास असं म्हणतात. आणि याचा तिरस्कार करा. तिरस्कार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हं, येऊन घेतो घ्यायचं. येऊन घेतो थोडं. हो घ्या. ओम नमः शिवाय. देव द्या सांगा आणखीन एकदा. अध्यास लिहा. अध्यास. एक असून एक भासणे ह्याला अध्यास असं म्हणतात. एक असून एक भासणे ओम म्हणजे ओम नमः शिवाय. ते एक निघेल. ओम नमः शिवाय ते एकच निघेल. द्या मला लिहून द्या. आणि ध्येय अध्यास म्हणजे आत्मा असून ध्येय भासणे. आत्मा असून मी आत्मा असून ध्येय म्हणतो आपण. ह्या म्हणजे ध्येयालाच मी म्हणतो. आत्मा असून ध्येय भासणे असले. ध्येय आत्मा ध्येय समजतो. ध्येय भासणे, समजणे, भासणे काय जरी लिहिलं तरी एकच होत आहे. ओम नमः शिवाय. अध्यासचं काय सांगितलं? एक असून एक भासणे. एक मिनिट हा. हा, पुढचं. ध्येय अध्यास म्हणजे आत्मा असून ध्येय भासणे. मी आत्मा आहे आणि ध्येय भासणे याला ध्येय अध्यास असे म्हणतात. जे श्रीताई म्यूट करा. लिहिलं का मीनाताई? मीनाताई काय लिहिलं? अध्यास म्हणजे काय? एक असून एक भासणे त्याला अध्यास असे म्हणावे. आणि मी आत्मा असून देह भासणे याला देह अध्यास म्हणावे. हां, बरोबर लिहिलं. ओम नमः शिवाय. महाजनताई कसं लिहिलं? लिहिलं का बरोबर? वाचून दाखवा. ओम नमः शिवाय. अध्यास एक असून एक भासणे. देहध्यास. आत्मा असून देह भासणे. ओम नमः शिवाय. तर म्यूट करा. मंगलताई स्वामी म्यूट करा. मंगलताई स्वामी म्यूट करा. मंगलताई स्वामी. तर ध्येय अध्यास आपण ध्येय अध्यास म्हणतो ह्यालाच. मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, आपण असंच म्हणतो ना, ध्येयाच्या संबंधाने बोलतो. पण आपण खरं तर आत्मा आहो. आणि ध्येयाच्या संबंधाने आपण हे सगळे आरोप आपल्यावर लावून घेतले आहेत. मी तरुण आहे, मी बालक आहे, मी स्त्री आहे, ही जे आरोप सगळे लावून घेतलेत त्यालाच ध्येय अध्यास असं म्हणतात. आणि ह्याचा तिरस्कार करा. तिरस्कार शब्दाचा अर्थ म्हणजे आपण म्हणतो तिरस्कार करतो म्हणजे वाईट नजरेनं, म्हणजे ती वाईट आहेत अशी नजर आपल्या मनामध्ये व्हावी. तिरस्कार करणे हे नको, ह्यांच्याजवळ जायचं. याचा तिरस्कार करा. करणे म्हणजेच वरील प्रत्येकच आपण असे हे मानलेले असते ते मनातले घालवून त्याच्या ठिकाणी वरील प्रत्येक आपण नाही. मी आहे असं जे मानले ती मी नाही असं आपल्या मनामध्ये धरा किंवा तसा प्रयत्न करा. मी आहे असा विचार आला की तिथं मी नाही असा आपल्या मनालाच इथं दुसरं कुणालाच काय करायचं नाही. आपल्या मनाचाच निश्चय करायचा आहे. आपल्या घराची
साफसफाई आपल्याला करायची, दुसऱ्याच्या नाही, ध्येयरूपी घराची साफसफाई करायची. त्याचेच नाव विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार. ह्यालाच काय म्हणलेलं आहे? विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार. आता सजातीय भेद काल लिहून दिलं बघा, लिहून घेतलं का? सजातीय भेद कशाला म्हणावे? जाती एक आणि व्यक्ती भिन्न ह्याला सजातीय भेद असे म्हणावे. लिहून घेतलं नसेल तर घ्या. सजातीय भेद कशाला म्हणावे? जाती एक आणि व्यक्ती भिन्न. ह्याचा जाती आणि व्यक्ती दोन याला सजातीय प्रवाह म्हणावे असं सांगितले का? प्रवाह आणि भेद एकच झालं. चालतंय तसं पण चालतंय. हो हो, प्रवाह आणि भेद एकच येते, वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात सांगितलं तर. आणि विजातीय भेद म्हणजे जाती भिन्न आणि व्यक्ती भिन्न. विजातीय विजातीय भेद म्हणजे जातीही भिन्न आणि व्यक्तीही भिन्न. तर सजातीय भेद किंवा प्रवाह. सजातीय भेद म्हणजे कसा? तर दोन आंब्याचे झाडं आहेत बघा, ह्याचा दृष्टांत. दोन आंब्याचे झाडं आहेत, मग ती दोन आंब्याचेच झाडं असल्यामुळे त्यांची जात एक झाली, पण झाडं दोन आहेत म्हणून व्यक्ती भिन्न झाले. ही सजातीय भेदाचा दृष्टांत. आणि विजातीय भेद जातीही भिन्न आणि व्यक्तीही भिन्न. ज्याप्रमाणे एक आंब्याचं झाड आहे आणि एक चिकूचं झाड आहे. दोन झाडं आहेत, मग दोन झाडं वेगळ्या वेगळ्या जातीचे आहेत. एक चिकू जात आहे आणि एक आंब्याची जात आहे. मग इथं जाती भिन्न आणि दोन झाडं पण दोन आहेत म्हणून व्यक्तीही भिन्न. सजातीय भेद कशाला म्हणावं सांगा, आणि त्याचा दृष्टांत पण सांगा. दृष्टांतानं लवकर लक्षात बसतं. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. सजातीय भेद म्हणजे जाती एक आणि व्यक्ती दोन याला सजातीय प्रभाव किंवा भेद असे म्हणतात. उदाहरणार्थ आंब्याचं झाड. आंब्याचं ओम नमः शिवाय. लक्षात येईल एकदम. नमः शिवाय. म्यूट करा. हे सांगा मंगेताई. ओम नमः शिवाय. प्रश्न काय? दोन्ही सांगू का? सजातीय सांग. एक सजातीय भेद म्हणजे जाती एक आणि व्यक्ती भिन्न. त्याला दृष्टांत सांगितला. आंब्याचे दोन झाड आहेत, ते झाड भिन्न आहेत पण आंबे एका जातीचे आहेत, त्याला सजातीय भेद असे म्हणतात. विजातीय भेद कशाला म्हणतात महाजनताई? बोला. म्यूट करा मंगेताई. विजातीय भेद कशाला म्हणतात? जाती भिन्न व्यक्ती भिन्न त्याला विजातीय भेद म्हणतात. त्याचा दृष्टांत नाही लक्षात आलं. ओम नमः शिवाय. बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सुरेखाताई बोला. मिसाळ. हो ऐकलं ताई, आलं बरोबर. सुरेखाताई मिसाळ बोला. विजातीय भेद म्हणतात. ओम नमः शिवाय. भिन्न व्यक्ती भिन्न त्याला विजातीय भेद म्हणतात. त्याचा दृष्टांत एक चिकूचं झाड आणि एक आंब्याचं झाड. म्हणजे व्यक्ती पण झाड पण वेगळं आणि फळ पण वेगळं.
जाती भिन्न आणि व्यक्ती, दोन झाडं आहेत ती वेगळे वेगळे, त्यांच्या जाती पण वेगळ्या. असं कोणत्याच बसवून बघायचं. दोन जातीचे आपण लोक, दोन जातीचे. ओम नमः शिवाय म्यूट करा. एक क्षत्रिय आणि एक वैश्य, ही दोघं आहेत. ह्याच्यामध्ये दोघांची जात पण वेगळी. एक क्षत्रिय जातीचा आहे, एक वैश्य जातीचा आहे. आणि व्यक्ती पण दोन आहेत. जाती भिन्न व्यक्ती भिन्न म्हणजे कोणता भेद? कोणता भेद सुरेखाताई? विजातीय भेद. जाती भिन्न व्यक्ती भिन्न म्हणजे विजातीय भेद. आणि एकाच जातीचे दोन जर व्यक्ती असतील, आता स्वामी तर दोन्हीही, तर दोघंही स्वामीच, तर मग इथं जाती एक आणि व्यक्ती भिन्न असं बसतं. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? मंगलताई स्वामी लक्षात आलं? दीपाताई बोला, सजातीय भेद कशाला म्हणतात? सजातीय भेद, जातीय व्यक्ती भिन्न याला सजातीय भेद म्हणतात. दृष्टांत? दोन आंब्याची झाड, दोन आंब्याचे झाड आहेत आणि त्याचे फळं पण, म्हणजे व्यक्ती एक आणि फळं भिन्न आहेत. त्याला आंबे लागले चव दोन्ही आंब्याच्या झाडाची. असंच का ते? तसं नाही. ओम नमः शिवाय. जाती, आता दोन आंब्याचे झाड आहेत, तर दोन्ही बी झाडं आंब्याचेच आहेत. मग जात काय झाली? एकच झाली दोन्हीची. आणि झाडं दोन आहेत, व्यक्ती दोन आहेत का नाही तिथं? म्हणून जाती एक आणि व्यक्ती भिन्न याला सजातीय भेद म्हणतात. आणि जाती भिन्न आणि व्यक्ती भिन्न याला विजातीय भेद म्हणतात. एक ब्राह्मण आहे आणि एक क्षत्रिय आहे. आता ही दोन जाती झाल्या, दोन माणसं आहेत ती. एक ब्राह्मण जातीचा आहे, एक क्षत्रियाचा आहे. मग ह्या जाती भिन्न झाल्या आणि व्यक्ती पण दोनच आहेत, व्यक्ती भिन्न झाल्या, ह्याला काय म्हणावं? ओम नमः शिवाय काय म्हणावं दीपाताई? विजातीय भेद म्हणावं. जाती भिन्न व्यक्ती भिन्न म्हणजे विजातीय भेद, आणि जाती एक आणि व्यक्ती भिन्न म्हणजे सजातीय भेद. आलं का लक्षात? सांगून बघा अजून. हो सांगा. दीपाताई म्यूट करा. जयश्रीताई सांगा. म्यूट करा ताई. जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. सजातीय प्रवाहाची व्याख्या म्हणजे भेद. सजातीय भेदाची व्याख्या. सजातीय म्हणजे जाती एक व्यक्ती दोन. जसे आंब्याचे झाड दोन आहेत पण त्याला फळं एकच येतात ना, आंबे, म्हणून सजातीय जात म्हणावी. ओम नमः शिवाय. आलं का ताई बरोबर? हो. दोन झाड आहेत, एकाच जातीचे झाड आहेत, दोन आंब्याचे झाड आहेत, दोन आंबाच आहे ना ती, त्याची जात आंबा आहे, ह्याची जात आंबा आहे, एकच जात आहे, पण झाड मात्र दोन आहेत. म्हणून इथं जाती एक आणि व्यक्ती भिन्न बसलं. तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. विजातीय भेद, जाती भिन्न व्यक्ती भिन्न म्हणजे एक चिक्कूचं झाड, एक आंब्याचं झाड, म्हणजे जात पण वेगळी झाली आणि ते म्हणजे चिक्कूचं झाड वेगळं झालं, आंब्याचं झाड वेगळं झालं. आणि सजातीय भेद, जाती एक व्यक्ती भिन्न. समजा दोन आंब्याचे झाड आहेत, त्यांची जाती एकच झाली पण ते दोन आहेत, म्हणजे ते दोन व्यक्ती भिन्न झाल्या, ते दोन झाड भिन्न झाले. अगदी बरोबर आलं आणि व्यवस्थित कळालं तुम्हाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो. आलं का लक्षात सर्वांच्या? लक्षात नाही आलं तर पुन्हा सांगा असं म्हणा. कोणी नवीन लोक बोला. मी सांगू का? हा सांगा सांगा. हो. सजातीय भेद
जाती एक, व्यक्ती भिन्न. आंब्याचे झाड दोन, व्यक्ती भिन्न. विजातीय भेद म्हणजे काय? तर विजातीय भेद म्हणजे जाती भिन्न, व्यक्ती भिन्न. एक आंब्याचे झाड, एक चिक्कूचे झाड. ओम नमः शिवाय. ताई, असं मिक्स नाही करायचं. विजातीय भेद वेगळा, त्याचा सिद्धांत वेगळा सांगायचा आणि दृष्टांत वेगळा सांगायचा. सजातीय भेद कशाला म्हणतात? तर ओम नमः शिवाय. मी सांगू का? हो, सांगा सांगा. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला असताना सजातीय भेद म्हणजे झाड भिन्न, यांना सजातीय भेद म्हणतात. विजातीय म्हणजे आंब्याचं झाड एक आणि चिक्कूचं झाड एक. विजातीय म्हणजे दोन विजाती आहे पण वेगवेगळे, याला विजातीय भेद म्हणतात. ओम नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः. म्यूट करा ताई. जाती भिन्न आणि व्यक्तीही भिन्न याला सजातीय भेद असे म्हणतात. ही व्याख्या आहे. दृष्टांत आणि व्याख्या एकत्र मिसळायची नाही. विजातीय भेद कशाला म्हणतात? जाती भिन्न आणि व्यक्ती भिन्न. आता सजातीय भेद कशाला म्हणतात? तर जाती एक आणि व्यक्ती भिन्न. जाती एक आणि व्यक्ती भिन्न याला सजातीय भेद असे म्हणतात. आधी ही सांगायचं आणि पुन्हा दृष्टांत सांगायचं. दृष्टांत आणि सिद्धांत मिक्स करायचा नाही, वेगळं वेगळं सांगायचं. बोला, आलं का लक्षात? मग येते, आलं का लक्षात? हो हां. सुरेखा ताई सांगा, सांगून बघा. शिवाय म्यूट करा. आधी सिद्धांत सांगा पूर्ण, आणि सिद्धांत दृष्टांत दोन्ही मिक्स करू नका. सिद्धांत वेगळा सांगा, दृष्टांत वेगळा सांगा. नंदा काकीने आता जसं सांगितलं तसं. सिद्धांत वेगळा. हां. म्यूट करा. दृष्टांत आणि सिद्धांत मिक्स. दीपाताई बोला, आलं का लक्षात? आंब्याचे झाड आणि आंब्याचे झाड दोन आहेत आणि आंबे भिन्न आहेत, त्याला सजातीय भेद म्हणतात. हो हो, झाड दोन आहेत, जात एकच आहे आंब्याची. ही पण आंबाच आहे, ही पण आंबाच आहे, जात एकच आहे ना आंब्याची. बरं, आंब्याची कळना तर लोक सांगा, एक ब्राह्मण आणि एक क्षत्रिय असे दोन माणसं आहेत. मग ब्राह्मण म्हणून एक वेगळी जात आहे आणि क्षत्रिय म्हणून एक वेगळी जात आहे. दोन जाती झाल्या का तिथं? आणि व्यक्ती पण दोन जातीचे दोन व्यक्ती, ही विजातीय भेद झाला. आणि एकच जातीचे ब्राह्मणच आहे दोघं पण माणसं दोन आहेत, तर इथं काय झालं? सजातीय भेद झाला. ओम नमः शिवाय. आलं का सूर्यकथा लक्षात? ओम नमः शिवाय. आता हां सांगा. हो सजातीय भेद म्हणजे जाती एक, व्यक्ती भिन्न. म्हणजे आंब्याचं झाड आणि दोन आंब्याचे झाड. बरोबर आलं, बरोबर आलं, बरोबर आहे. आणि विजातीय भेद म्हणजे जाती भिन्न आणि व्यक्ती भिन्न. म्हणजे एक आंब्याचं झाड, एक चिक्कूचं झाड, त्याला विजातीय जाती असे म्हणतात. जात नाही, भेद म्हणतात. ओम नमः शिवाय. तर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्यूट करा. विजातीय भेदाची व्याख्या सांगा, दृष्टांत. व्याख्या काय लिहिली? व्याख्या
विजातीय भेदाची व्याख्या. जाती भिन्न आणि व्यक्ती भिन्न ह्याला विजातीय भेद असे म्हणतात. जाती पण भिन्न आणि व्यक्ती पण भिन्न. विजातीय, वि म्हणजे वेगळी, जात म्हणजे जात. विजातीय वेगळ्या जातीचे. 2. जाती भिन्न व्यक्ती भिन्न म्हणजे विजातीय भेद. आणि विजातीय भेदाचा दृष्टांत एक आंब्याचं झाड, एक चिक्कूचं झाड. मग आंबा आणि चिक्कू जात वेगळी का एकच आहे? आंबा आणि चिक्कू वेगळी झाली 2 जात. आणि 2 झाडं पण 2 आहेत ना. म्हणून जाती भिन्न आणि व्यक्ती भिन्न म्हणजे विजातीय भेद. आणि सजातीय भेद म्हणजे जाती एकच आहे, 2 झाडं आहेत पण दोन्ही बी आंब्याचेच आहेत, पण झाडं 2 आहेत. म्हणजे जाती एक आहे आंबा आणि व्यक्ती मात्र 2 आहेत. ह्याला सजातीय भेद असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो, करा प्रयत्न. विजातीय भेद जाती भिन्न व्यक्ती भिन्न. दृष्टांत आहे. ओम नमः शिवाय. एक आंब्याचे झाड आहे. ओम नमः शिवाय. जाती भिन्न व्यक्ती भिन्न याला विजातीय भेद असे म्हणतात. वेगळं वेगळं करा, एकत्र मिसळू नका दोन्ही. बरोबर. हं. हा हा. जाती भिन्न व्यक्ती भिन्न याला विजातीय भेद म्हणतात. हं. एक आंब्याचे झाड आहे, 2 आंब्याचे झाड आहे पण आंबा एकच आहे. नाही, ओम नमः शिवाय. एक आंब्याचे झाड आहे आणि एक चिक्कूचे झाड आहे. त्याला विजातीय भेद असे म्हणतात. म्हणजे झाड पण वेगळं आहे आणि फळ पण वेगळे आहे. याला विजातीय भेद म्हणतात. हं. सजातीय सजातीय भेद म्हणजे जातीय आणि व्यक्ती भिन्न याला सजातीय भेद म्हणतात. 2 आंब्याचे झाड आहेत पण आंबे एकच आहेत. याला सजातीय भेद म्हणतात. एक आंबा आला का दोन्ही झाडाला? नाही, आंब्याचे झाड 2 आहेत पण आंबे एकच आहेत. ओम नमः. जात जात म्हणायचं तिथं, जात. हं. ओम नमः. जात आंब्याचे 2 झाड आहेत पण दोन्ही झाडाला एकच जात आहे आंब्याची. बरोबर आला, आता आला बरोबर. याला सजातीय भेद आणि विजातीय भेद आपण बघितलं. आता काय म्हणतात पुढी सद्गुरू? तिरस्कार करणे होय अशा रीतीने माझ्या लाडक्या. गुरु कधी पण आई जशी आपल्या मुलाला लाडानं बोलते, जशी प्रेमानं बोलते, त्याला सांगण्यासाठी तसे सद्गुरू बोलतात. गुरु काय म्हणतात? माझ्या लाडक्या, श्रवण मनन आणि निधी ध्यासन करशील तर आपण स्वतः आत्मा निर्विकार श्रवण कशाला म्हणावे. कालचं बघा लिहिलेलं. हो. ओम नमः शिवाय. नाही आलं बरोबर आलं. मनन कशाला म्हणावे जयश्रीताई? मनन कशाला म्हणावे? तुमच्या चरणाला वंदन. मनन कशाला मनन म्हणजे पुन्हा पुन्हा मनन करणे, चिंतन करणे याला मनन असे म्हणते. मनन. ओम नमः शिवाय. विचारते बरोबर आलं. हो. गुरांनी निधी ध्यासन कशाला म्हणावे? निधिध्यासन म्हणजे काय? रात्र दिवस ध्यास करणे याला निधिध्यासन. हो. ध्यास. निधिध्यासन म्हणजे त्याचं चिंतन, दिवस त्याचं चिंतन निधिध्यास करायचं, त्याला निधिध्यासन म्हणते. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. मिळतं.
बरोबर आलं. मग श्रवण मनन निधी ध्यासन करशील तर आपण स्वतः आत्मा निर्विकार शुद्ध भ्रमरूप आहो. निर्विकार, विकार किती आहे? ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. हं? निधी ध्यासनच काल मी काय लिहिले बघा, चुकले का माझं बघा. नाही. हं, निधी ध्यासनच बोला की. निधी ध्यासनच चुकले का बघा माझं. मी काय लिहिलंय ते सजाती प्रत्ययाचा स्वीकार हं. आणि विजाती प्रत्ययाचा तिरस्कार बरोबर. याला निधी ध्यासन म्हणतात बरोबर असं बरोबर लिहिलंय. तीच आहे. बरोबर बरोबर का? आहे. हो, त्याला पण निधी ध्यासन म्हणतात आणि रात्रंदिवस ध्यास घेणे ह्याला पण निधी ध्यासन म्हणतात. तीच आलं, एकच येते. रात्रंदिवस मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असा ध्यास घ्यायचा म्हणजे निधी ध्यासन. बरोबर, तुमची व्याख्या बरोबर आहे. सजातीय प्रवाहाचा स्वीकार आणि विजातीय प्रवाहाचा तिरस्कार यालाच निधी ध्यासन असे म्हणावे. दिवस आणि रात्र मी आत्मा आहे, आत्मा आहे ओम असं. नमः दोन्ही पण निवडतो. हं? श्रवण कशात म्हणावे? सांगा का की श्रवण कशाला म्हणावे? कुणी हात वरी केला? ओम नमः शिवाय. हां, मी सांगू? हो सांगा. ओम नमः शिवाय. श्रवण म्हणजे श्रवण कशाला म्हणावे? एकाग्र चित्ताने ऐकणे याला श्रवण म्हणतात. ओम नमः शिवाय. ऐकलं का सुनंदाताई? ऐकलं का? एकाग्र चित्ताने, एकाग्र लक्ष करून, सगळं लक्ष एकचित्त करून ऐकणे याला श्रवण असं म्हणावं. आता विकार, निर्विकार शुद्ध ब्रह्मरूप आहो, ब्रह्मरूप आहो असा तुला साक्षात्कार होईल. त्या संबंधाने तीळभरही तुला संदेह राहणार नाही. आत्मा निर्विकार आहे बघा आत्मा. आता विकार किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. विकार 6 आहेत ताई. कोणते? जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे असतो, वर्धनते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यती म्हणजे नाश होतो किंवा मरण पावतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. सुरेखाताई सांगा विकार. मला विकार नाही काही, मला लिहून घ्यायचं होतं, थोडं सावकाश सांगितलं तर माझ्याकडे लिहिलं. केला ना तुम्ही म्हणून विचार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आधी केला होता ते, सांगण्यासाठी केला होता. ओम नमः शिवाय. विकार 6 विकार आहेत. तर आत्मा ही विकार आत्म्याला नाहीत. तर मग कोणाला आहेत हे विकार? कोणाला आहेत? बोला मुद्रिका ताई महाजन. म्यूट उघडलंय, बोला. कोणाला विकार आहेत? ही आत्मा, आत्मा निर्विकार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी सांगू का? देहाला. हे विकार देहाला आहेत, आत्म्याला नाही. देहाला आहेत. आत्मा कसा आहे? निर्विकार आहे आत्मा. त्याला एकही विकार नाही. आत्मा जन्मत नाही. देहाचे सांगू का मी? हां सांगाय, बरं सांगा. जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे असतो, वर्धते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यते म्हणजे नाश होतो. ओम नमः शिवाय. आले 6 विकार देहाला आहेत, आत्म्याला ह्याच्यातला एकही विकार नाही. आत्मा जन्मत नाही. मग जन्मतच नाही तर आस्ती हा विकार त्याला प्राप्त होत नाही. आस्ती कशाला म्हणावं तर आहे. आता जन्मल्यावर बाळ कुठं आहे, इथं आहे, तिथं आहे, किंवा आपण माणूस इथं आहो तिथं असं म्हणतं, मग ते आस्ती विकार आहे, आहेपणा. ह्याला आस्ती विकार असं म्हटलेलं आहे. मग आत्मा जन्मतच नाही, मग जन्मलाच नाही तर कुठं आहे म्हणावं. म्हणून दुसरा जो विकार आहे आस्ती, हा विकार आत्म्याला, ह्या विकाराला आत्मा प्राप्त होत नाही. म्हणून आत्म्याला दुसराही विकार लागत नाही. आत्मा जायते विकार लागत नाही म्हणजे तो जन्मत नाही. आस्ती विकारला प्राप्त होत नाही म्हणजे जन्मलाच नाही तर कुठून असणार,
म्हणून आस्ती ह्या विकाराला तो प्राप्त होत नाही. आता तिसरा विकार वर्धनते म्हणजे वाढ होते. आता असलं तर वाढ होईल, कशाची वाढ होणार आहे? म्हणून आत्म्याला वर्धनते हा विकार सुद्धा नाही. विपरिणमते म्हणजे परिपक्व होतो किंवा तरुण होतो. जन्माला नाही, आहेपणा नाही, वाढ नाही, त्याच्यामुळं परिपक्व होत नाही किंवा तरुण होतो, वाढतच नाही, त्याला आकारच नाही, निराकार आहे. मग जे आकारच नाही तर कशाचा वाढ कशाची होणार? म्हणून तो वाढतही नाही. विपक्षी येते म्हणजे ऱ्हास होतो, म्हणजे खाली येतो, म्हातारा होतो, वाढतही नाही, म्हातारा होत नाही, अजर आहे आत्मा. जर हा विकार आत्म्याला नाही. जर म्हणजे जरा, म्हातारपण, जरा व्याधी हा विकार आत्म्याला नाही, म्हणून आत्मा म्हाताराही होत नाही आणि नाशही होत नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे आणि ते सगळीकडे एक रस आत्मा आहे. त्याच्यामुळं ही विकार निर्विकार हा आत्मा आहे. शुद्ध, शुद्ध कशाला म्हणावे? आणि ब्रह्मरूप आहो आपण. शुद्ध काल लिहून दिली व्याख्या बघा. बरांडे ताई सांगा, शुद्ध कशाला म्हणावे? गीता ताई बोला. गीता ताई. ओम नमः शिवाय. थांबा ताई. गीता ताई थांबा ताई. गीता ताई बोला. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. काय म्हणत? शुद्ध, दोष ना? शुद्ध कशाला म्हणावे? दोष अस्पर्श को शुद्ध कहिए. दोष स्पर्श को शुद्ध कहिए. शुद्ध कहिए. त्याला कशाचा दोष होत नाही, तो शुद्ध आहे. मंगेताई, बुद्ध कशाला म्हणावे? बुद्ध कशाला म्हणावे? बुद्ध, बुद्ध कशाला म्हणावे? ज्ञान, ज्ञान स्वरूप असते त्याला बुद्ध म्हणावे. अगदी बरोबर. ज्ञान स्वरूपाला बुद्ध असे म्हणावे. मग कसा आहे आत्मा? शुद्ध आहे, बुद्ध आहे, निर्विकार आहे, ब्रह्मरूप आहे, असा तुला साक्षात्कार होईल. जर तू सजातीय प्रवाहात राहिलास आणि विजातीय प्रवाहाचा तिरस्कार केलास तर तुला ब्रह्मस्वरूप आपणच आहो ह्याचा साक्षात्कार होईल. म्हणजे प्रत्यक्ष लक्षात येईल, साक्षात्कार होईल, त्याचा तुला अनुभव येईल. त्या संबंधाने तिळभरही तुला संदेह राहणार नाही. ओम नमः शिवाय. वाचत आहे पुढचं हे. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. वाचत आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पूर्वी दुसऱ्या चौपाईमध्ये शिष्याने जन्म मरण निवृत्त व्हावे या हेतूने जन्म मरण प्रेम तळशी महारे असा जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर पूर्वी सद्गुरु कहे सुस्वरूप जाण या चौपाईत संक्षेपाने दिले आहे. तथापि अहम मते या अध्यार्थ श्लोकाचे व्याख्यान करून बंधने निवृत्त करण्याचे उपाय सद्गुरु विस्ताराने सांगतात. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. साधकाच्या चरणाला साष्टांग नमस्कार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पूर्वी दुसऱ्या चौपाईत शिष्याने जन्म मरण निवृत्त व्हावे या हेतूने जन्म मरण केम टळसे महारे असा जो प्रश्न विचारला होता. जन्म मरण केम टळसे महारे, माझं जन्म मरण कशाने टळेल असा प्रश्न विचारलेला होता दुसऱ्या चौपाईमध्ये. प्रश्न कोणत्या चौपाईमध्ये विचारला होता
तर दुसऱ्या चौपाईमध्ये हा प्रश्न विचारला होता. मग असा जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर पूर्वी सद्गुरू कहे स्वस्वरूप जाण. सद्गुरू कहे, सद्गुरू म्हणतात, ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सद्गुरू म्हणतात की स्वस्वरूप जाण म्हणजे तुझ्याच स्वरूपाला तू जाण. या चोपाईत संक्षेपाने दिलेले आहे. तथापि म्हणजे थोडक्यात दिलेलं आहे उत्तर. तथापि अहम ममेती या अर्ध्या श्लोकाचे व्याख्यान करून बंधने निवृत्त करण्याचे उपाय सद्गुरू विस्ताराने सांगतात. या अर्ध्या श्लोकाचे व्याख्यान करून बंधने निवृत्त करण्याचे उपाय सद्गुरू विस्ताराने सांगत आहेत. तर ते खाली दिलेलं आहे. ओम नमः शिवाय. सुरेखाताई वाचा, गुरु काय म्हणतात. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन, सर्व साधकांना नमस्कार. गुरु म्हणतात, बाळ शिष्या, आपले जन्म मरण कसे टळेल म्हणजे आपले बंधन कसे नाहीसे होईल असे तू मला पूर्वी विचारले होते. परंतु बंधन कशाला म्हणतात व त्याचे स्वस्वरूप कोणते हे जर तुला अगोदर समजले असेल तरच ते नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. पण मुळी बंधन म्हणजे काय हे जर तू ओळखले नसेल म्हणजे बंधन म्हणतात ते काय आणि ते कशाने उत्पन्न होते हे जर तुला कळलेले नाही तर ते नाहीसे करण्याचा उपाय तुला कसा करता येईल. रोगाचे कारण व रूप हे ओळखल्या वाचून रोगाचा नाश करण्याचे औषध करता येणार नाही. तसे आहे. यासाठी अगोदर बंधनाचे रूप व कारणे ही ओळखली पाहिजेत. तर मग ती तू ओळखली आहेस की नाही. ओम नमः ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गुरु काय म्हणतात. गुरु म्हणतात, बा शिष्या, आपले जन्म मरण कसे टळेल. आपले म्हणजे आपले बंधन कसे नाहीसे होईल. जन्म मरण हीच बंधन आहे. जन्म मरण कसे टळेल म्हणजेच आपलं बंधन ही कसं नाहीसं होईल असे तू मला पूर्वी विचारले होतेस. कधी विचारलं होतं तर दुसऱ्या चौपाईमध्ये विचारलेलं होतं बघा. दुसऱ्या चौपाईमध्ये जन्म मरण कसं टळल हे विचारलेलं होतं. म्हणून गुरु महाराज त्यावेळेस तू विचारलं होतंस तर मग आता सांगतो असं म्हणत आहेत. बंधन कसे नाहीसे होईल असे तू मला पूर्वी विचारले होतेस. परंतु तेव्हा विचारलं होतंस, परंतु बंधन कशाला म्हणतात व त्याची स्वरूप कोणते हे जर तुला अगोदर समजले असेल तरच ते नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. आता जन्म मरण म्हणजेच बंधन आहे आणि ह्या बंधनाचा नाश करायचा आहे. तर आधी बंधन कशाचं आहे, कोणतं, ह्याचं स्वरूप तुला कळावं लागेल ना. ते कळाल्याशिवाय तुला त्याचा नाश कसा करता येईल, त्याचा उपाय तुला कसा लक्षात येईल, तरच ते नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. आधी बंधनाचं स्वरूप तुला कळावं लागेल आणि पुन्हाच तुला ते बंधन नाहीसं करण्याचा उपाय तुला करता येईल. पण मुळी बंधन म्हणजे काय हेच जर तू ओळखले नसेल, म्हणजे बंधन म्हणतात ते काय आणि ते कशाने उत्पन्न होते हे जर तुला कळालेले नाही तर ते नाहीसे करण्याचा उपाय तुला कसा करता येईल. बंधन कशाला म्हणतात हेच तुला कळालं नाही तर त्याचा नाहीसं करण्याचा उपाय तुला कसा करता येईल.
रोगाचे कारण व रूप हे ओळखल्या वाचून रोगाचा नाश करण्याचे औषध करता येणारच नाही. रोग कोणता झाला, रोगाचं स्वरूप काय ही आधी कळावं लागेल का, तरच त्याचं औषध घेता येईल. डॉक्टरला रोगच जर नाही कळालं तर कशाचं औषध देईल आणि घ्यावा तरी कोणतं औषध. म्हणून रोगाचं तुला कारण हे कळालं नाही, कशामुळे रोग झाला, रोगाचं स्वरूप कसं आहे हे जर तुला कळालं तरच त्यात रोगावर तुला औषध घेता येईल. नाहीतर कसं घेता येईल, नाहीसं करण्याचा उपाय तुला कसा करता येईल. रोगाचे कारण व रूप हे ओळखल्या वाचून रोगाचा नाश करण्याचे औषध करता येणार नाही. तसेच हे आहे, ह्यासाठी अगोदर बंधनाचे रूप व कारण ही ओळखली पाहिजेत. बंधन कशानं झाले ही आधी तुला ओळखायला पाहिजे आणि कसं बंधन आहे हे सगळं, बंधनाचं स्वरूप, बंधनाचं कारण हे तुला आधी ओळखायला पाहिजे. तर मग ती तू ओळखशील आहेस की नाही, तू ते ओळखलं आहेस की नाही, आधी तू ते ओळखलंस का असं सद्गुरू विचारतात. शिष्य काय म्हणतात, ओम नमः शिवाय वाचा. ओम नमः शिवाय. ताई आपला टाइम झालेला आहे, वाचतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. थांबा थांबा. करा सगळेच, उघडू नका म्यूट. ओम नमः शिवाय हात वरी करा, म्यूट उघडू नका, गोंधळ व्हायला. थांबा 1 मिनिट, निसर्गबाई थांबा 1 मिनिट. अहम अहम ममेतीवरचा शब्द आहे, त्याचं काय हो? मी कोण आहे, अहम म्हणजे मी. अहम म्हणजे मी. ओम नमः शिवाय वाचा पुढचं. वाचू का? ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. थांबा ताई, स्पष्ट शब्द येत नाहीत तुमचे वाचता. ओम नमः शिवाय. मीनाताई वाचा नाही. ओम नमः. ओम नमः शिवाय. आवाज आला नाही ताई, काय म्हणता? ओम नमः. पुढे येते आता, पुढे बंधनाचं येणार आहे. प्रश्न विचारला इथे, सांगते पुन्हा वाचा. बंधनाचं हा. बंधना संबंधाने मला काहीही ठाऊक नाही. म्हणजे बंधन ते काय व ते कशाने होते आणि त्याचा नाश कसा होतो यातले काहीच मी जाणत नाही. यासाठी त्या संबंधी सर्व काही सांगण्याची कृपा करावी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सद्गुरूंनी काय विचारलं होतं, काय विचारलं होतं सद्गुरूंनी? बंधनात. ओम नमः शिवाय. सांगा. आपले बंधन कसे नाहीसे होईल असे तू मला पूर्वी विचारले. तर बंधन म्हणतात हे विचारलं शिष्याने. ही ओळखलं पाहिजे. तर मग तू ओळखली आहेस का? बंधन ओळखल्याशिवाय बंधनाचा नाश कसा होईल? तर बंधन तू ओळखलंस का? तर शिष्य काय म्हणतात, बंधनासंबंधाने मला काहीच ठाऊक नाही. म्हणजे बंधन ते काय व ते कशाने होते आणि त्याचा नाश कसा होतो यातले काहीच मी जाणत नाही. यासाठी त्यासंबंधी सर्वच सांगण्याची कृपा करावी. शिष्याने सद्गुरूला हे प्रश्न विचारलेले आहेत. कोणते कोणते विचारले प्रश्न? ओम नमः शिवाय. कोणते प्रश्न विचारले? वेळ झालाय, सांगा एवढे प्रश्न. सांगू का तुम्ही? बंधन ते काय, बंधन कशाने होते आणि बंधनाचा नाश कशाने होतो. आता पुढे उद्याच्या पाठात बंधनाचं सगळं स्वरूप आपल्याला कळतं. तुम्हाला प्रश्न पडला होता ना, बंधन ते काय? प्रश्न पडायलाच पाहिजेत बघा, तरच उत्तर सापडतात. आता उद्याच्या पाठामध्ये बंधन कशाला म्हणतात, बंधनाचं स्वरूप काय आणि ते कशानं नाश होतं
हे गुरु सगळंच सांगतात उद्याच्या पाठामध्ये. म्हणून आज शिष्याने हे विचारलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. जे योग्य मुखातून शब्द बाहेर पडले ह्या ध्येयाच्या ते सद्गुरुनाथाचे, आणि जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.